राम राम मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला ज्या ग्रामीण भागातील जी मुलं भरतीसाठी तयारी करतात, तर आमच्या टायमाला ज्या अडचणी येत होत्या त्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. तर सर्वप्रथम आम्ही आर्मीच्या भरतीची पहिली भरतीसाठी पुण्याच्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे घरून ज्या गोष्टी लागतात पूर्णपणे त्या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या किंवा आम्हाला त्याची माहिती नव्हती पूर्णपणे का हे डॉक्युमेंट पाहिजे. आधी अधुरे आम्हाला इकडून तिकडून कोणीतरी सांगितलेलं तेवढे आम्ही कंप्लीट केले आणि तिथं गेलो. तर सर्वप्रथम भरतीची प्रक्रिया अशी राहते आर्मीच्या की प्रथम तुम्हाला गेट इन केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुमचे हाईट चेक केली जाते. हाईटच्या नंतर चेस्ट आणि चेस्टच्या नंतर डॉक्युमेंट. आणि डॉक्युमेंट जर तुमचे क्लिअर असेल तरच तुम्हाला रनिंगला चान्स दिला जातो. तर आम्ही प्रॅक्टिस वगैरे करत होतो, पण एवढा काही कॉन्फिडन्स नव्हता आमच्यामध्ये का प्रथम भरती होती, पहिली भरती होती. आणि पहिल्या भरतीत एवढा माणूस कॉन्फिडेंटली नसतो. कॉन्फिडेंटली नसल्यावरती माणूस थोडा हे राहतो का बाबा हा काय होतं काय नाही, या गोष्टीचा थोडा भीती राहते माणसाच्या मनात. तर भीती राहिल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी गेलो आमची भीती तर जी होती ती भीती खरी ठरली, कारण डॉक्युमेंट आमच्याकडे कंप्लीट नव्हते. आम्ही गेलो, हाईट पहिल्यांदा चेक झाली, त्यानंतर चेस्टच्या ठिकाणी थोडी कमी पडत होती, पण त्यांनी ते ॲडजस्ट केलं. त्यानंतर डॉक्युमेंट चेकला आमचे डॉक्युमेंट कमी होते, तर त्यांनी आम्हाला तिथूनच बाहेर काढल्यानंतर आम्ही 2 जण होतो, मित्र आणि मी. तर बाहेर काढल्यानंतर आम्ही आलो. पाठीमागं आल्यानंतर पुन्हा तिथं एक लिस्ट लावली होती, तुम्हाला भरतीसाठी काय काय डॉक्युमेंट पाहिजे, कोणते डॉक्युमेंट पाहिजे. तर आम्ही ते एका पानावरती लिहिलं, हे डॉक्युमेंट पाहिजे. त्यानंतर आमचे कमीत कमी 3 ते 4 महिने ते डॉक्युमेंट काढण्यासाठी गेले, कारण आम्हाला पूर्ण काही माहीतच नव्हतं. गावातून कधी बाहेर पडलो नव्हतो. 10वीपर्यंत गावातच येणं जाणं, घरून शाळेतून घरची कामं, कुठं खेळणं काय, तर ह्या गोष्टी. तर आयुष्यात पहिल्यांदा बाहेर पडलो, कारण आईवडिलांना कोणत्या गोष्टीची माहिती नव्हती का कुठं तहसीलच्या ठिकाणी जाणं किंवा कोणता दाखला काढणं किंवा आपल्या मुलांबरोबर जाणं नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांना पाहून शेती पाहून पुन्हा शेतीतून वेळ भेटला तर रोजंदारीने जाणं, ह्या गोष्टी त्यांच्या मागं भरपूर होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्या गोष्टीची मला पूर्णपणे कल्पना होती. माझा मित्र पण त्याचे आईवडील असेच आणि आम्ही पण. त्यानंतर आम्ही ते डॉक्युमेंट काढायला गेलो तहसीलच्या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्हाला काही माहीत नव्हतं कोणते डॉक्युमेंट कसे काढतात काय काढतात. तर त्या ठिकाणी एक मुलगा होता, म्हणजे तो पण काय करायचा, ज्यांना डॉक्युमेंट काढायचे त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि जे डॉक्युमेंट काढायचे त्याचे पैसे घेऊन तो आम्हाला काढून देतो म्हटला, तुम्हाला तुम्ही एवढे पैसे द्या. तर आमच्याकडून पैसे घेऊन त्यांनी ते डॉक्युमेंट आम्हाला जे पाहिजे होते ते सर्व त्यांनी काढून दिले. आणि माहीत झालं आम्हाला त्यानंतर कसे डॉक्युमेंट काढतात काय करतात. आम्ही त्याला म्हटलं की बाबा आम्हाला प्रोसेस सांग कशी काय. आम्ही ठीक आहे आम्हाला माहीत नाही. तर त्याने आम्हाला सांगितलं की बाबा ह्या डॉक्युमेंटसाठी हे कागदपत्र लागतात तुम्हाला. त्यानंतर ते निघतात. ते निघाल्यानंतर पुन्हा दुसरं डॉक्युमेंट त्याच्या आधारावरती दुसरं डॉक्युमेंट निघतं. तर त्या पद्धतीने त्यांनी डॉक्युमेंट काढून दिलं आम्हाला. डॉक्युमेंट काढलं, त्यानंतर आम्ही पुन्हा भरती निघली. भरती आली कळाल्यावरती आम्ही भरतीला गेलो. त्या ठिकाणी भरतीला गेलो तर रनिंग करून थोडी तब्येत हे झाली, कारण घरी पाहिजे तसं खाणं म्हणा किंवा काय डाईट नव्हती. त्यामुळं जे आहे त्याच्यावरती आपलं हे करून चालू होतं. तर पुन्हा त्या भरतीमध्ये चेस्ट कमी पडली माझी. चेस्टमध्ये मी कमी पडलो. तिथून पुन्हा बाहेर निघलो दुसऱ्या भरतीमध्ये. बाहेर निघल्यावरती वाईट वाटलं बाबा आपण एवढे डॉक्युमेंट काढले, 6 महिने आपण त्याच्यात घालवले. कमीत कमी रनिंगला तरी आपल्याला चान्स भेटायला पाहिजे होता, पण ती चान्स काय भेटला नाही. आणि पुन्हा घरी आलो आणि त्यानंतर थोडं जरा बाहेर गेल्यावरती थोडं समजायला लागलं का बाबा हा आपण आपल्यावरती पण काहीतरी जबाबदारी आहे. थोडी समजायला लागली जबाबदारी ज्यावेळेस. आणि 2 भरत्या केल्यानंतर स्टॉप केलं मी, कारण चेस्ट नव्हती बसत. त्यामुळं मी व्यायाम करायला चालू केला. फक्त रनिंग करायचं पहिलं. रनिंग करून रनिंग चांगली झाली, पण चेस्ट नाही बसल्यामुळं मग चेस्टमध्ये काढल्यामुळं मग आता व्यायाम करावा लागला.
पुन्हा व्यायाम चालू केला. भरपूर व्यायाम करायचो, रोज रनिंग करायचो. पण घरी पाहिजे तेवढं परिस्थिती नसल्यामुळं खाणं खुराक वगैरे जे पाहिजे ते भेटत नव्हतं. त्यामुळं म्हणावं एवढं अशी काही हे सुधारणा होत नव्हती शरीरामध्ये. असं करून करून झाली 12वी झाली. 12वीत पुन्हा फेल झालो. 10वीच्या बेसवरतीच मी भरती देत होतो. 12वीच्या नंतर पुन्हा 1 वर्षभर मी कंपनी केली. मला खरं आयुष्यामध्ये जर माझं जर डोळं उघडलं असेल तर त्या कंपनीमुळं 1 वर्षभर मी कामाला गेलो बाहेर. आणि ती परिस्थिती म्हणजे मला जाणवली की बाबा हे 6,000मध्ये आपण काय करू शकतो. आज 6 आहे, 10 होईल, 15 होईल, पण आपण आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगू शकत नाही. या गोष्टीची मला तिथं जाणीव झाली. आणि जो माझा मित्र होता, आम्ही दोघं रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम करायचो. सकाळचं व्यायाम करायचो आम्ही. एका ठिकाणी जी गणपती बसवतात त्या ठिकाणची एक ही होती, रूम होती. तर त्या रूममध्ये आम्ही झोपायचो दोघंजण. त्याचं घर माझ्या घरापासून 1.5-2 किलोमीटर लांब होतं. तर मी त्या ठिकाणी जायचो. त्यांच्या तिथं ती खोली होती. त्या ठिकाणी जाऊन आम्ही झोपायचो. पहाटे लवकर उठून रनिंग करायचो. तर अशा प्रकारे चालू होतं आमचं 12वीच्या नंतर. त्यानंतर 1 वर्षभर मी कंपनीत जायचो. तो शाळेत जायचा. तो 12वीला होता त्या टायमाला. 1 वर्ष माझ्या पाठीमागं होता. तर अभ्यास वगैरे करायचा तो. आणि त्यानंतर मला जाणवलं की बाबा आता काही होणार नाही. आणि त्यानंतर पोलीस भरतीचं थोडं हे झालं होतं. पोलीस भरती बऱ्यापैकी पोरं होत होती. तर ते एक स्वप्न पडू लागलं मला, आपण पोलीस होऊ शकतो. पण आपली 12वी नाही. तर पोलिसासाठी 12वी पाहिजे होती. तर मी आर्टनी नापास झालो होतो. तर माझ्या मित्राला मी म्हटलं का बाबा मला 12वी करायचे, पुन्हा मी काय करू, मला करायचे. तर ते म्हटला तुला करायचे तर कर, दे पेपर पुन्हा, होऊन जाशील पास. त्याला वाटलं का हा आर्टनी म्हणतोय, पण मला आर्टनी नव्हती करायची. मी त्याला म्हटलं मला सायन्सनी करायचे. तो म्हटला काय, तो शॉक झाला. सायन्सनी, आर्टनी नापास झाला आणि सायन्सनी कसं काय पास होशील तू. त्याला म्हटलं नाही, करायची तर सायन्सनी करणार आता पुन्हा, नाही तर आर्टनी मला करायची नाही. ते म्हटलं ठीक आहे, तुझा जर तुझ्यावरती विश्वास असेल तर तू बिंदास ॲडमिशन घे. आणि कोण काय म्हणते. त्याला म्हटलं बाबा लोक नाव ठेवतील डबल 12वी. ते म्हटलं काय नाही, लोक काही पण बोलतील, लोकांकडे लक्ष नको देऊ. तुला वाटते ना करायचे तर तू कर बिंदास. त्याने मला कॉन्फिडन्स दिला चांगल्यापैकी का बाबा तू 12वी कर म्हणून. त्यानंतर मी घरी आईला सांगितलं माझ्या का मला पुन्हा 12वी करायची म्हणून. ना आईचा मला कधी कोणत्या गोष्टीला विरोध नव्हता. शिक्षणाच्या बाबतीत तर कधीच विरोध नव्हता. ती मला म्हटली ठीक आहे करायची तुला 12वीला, पण कर म्हटली, काय अडचण नाही. 2 वर्ष मी करेल. पुन्हा मी त्यानंतर गेलो. गॅप पडला होता माझा 1 वर्ष. 1 वर्ष नाही, मला पुन्हा 11वीला ॲडमिशन घ्यायचं होतं. म्हणजे माझा 3 वर्षाचा गॅप होता. तर ते तिथे कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला गॅप सर्टिफिकेट मागितलं का बाबा तू 3 वर्ष काय केलं 10वी नंतर. तर मी ते पारनेरच्या ठिकाणी जाऊन ते गॅप सर्टिफिकेट बनवलं वकिलाकडून. आणि ते गॅप सर्टिफिकेट इथं आणून दिल्यानंतर फी होती 10,000 रुपये. 10,000 रुपये फी सायन्सला 11वीला पहिल्या वर्षाला. तर मी घरी सांगितलं आईला का एवढी फी लागते म्हणून. आई म्हटली आता एवढे पैसे कुठून आणायचे. तर ते म्हटले होते कॉलेजचे शिक्षक म्हटले होते नवीनच कॉलेज चालू झालं होतं त्या ठिकाणी, तर त्यांना पण विद्यार्थ्यांची गरज होती. तर ते म्हटले असं करा तुम्ही 10,000 आहे तर 5,000 पहिल्यांदा भरा आणि पुन्हा 6 महिन्यानंतर जसं तुमच्याकडे येतील तसे भरा तुम्ही, काय अडचण नाही. तर मग आईने काय केलं, ज्या ठिकाणी कामाला जात होती रोजंदारीने जायची त्या माणसाकडून 5,000 रुपये आणले आणि ती आपली हे करायला लागली नाही का. त्यानंतर परिस्थितीची पूर्णपणे मला जाणीव झाली की बाबा नाही आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल तरच आपली परिस्थिती. माझे मित्र होते दोन्ही, तर त्यांची घरची परिस्थिती चांगली होती, घरं होती त्यांची व्यवस्थित, शेती होती, सगळ्या गोष्टी होत्या. एका मित्राच्या घरी 4 व्हीलर गाडी, बंगला, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत्या. पण माझ्याकडे काहीच नव्हतं. मला त्या गोष्टी खटकायला लागल्यानंतर म्हटलं नाही रे बाबा, यांच्याकडं तर सगळं आहे, यांच्या आईवडिलांनी करून ठेवलं आहे, मला माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, किंवा माझ्या आईवडिलांसाठी म्हणा किंवा कोणासाठी, तर मला या गोष्टी करायच्यातच किंवा केल्या पाहिजे. अशी मला जरा परिस्थितीची जाणीव झाली चांगल्यापैकी. त्यानंतर मी 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्सनी.
आणि सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर वडिलांना काही माहीत नव्हतं का मी ॲडमिशन पुन्हा 11वीला घेतले म्हणून. तर वडिलांना आमच्या तिथं मावशी होती एक, त्या मावशीने सांगितलं का सुभाष पुन्हा 11वीला ॲडमिशन घेतली. वडिलांना आलं टेन्शन, वडिलांना टेन्शन आल्यामुळं वडिलांना वाटलं का हा कंपनी जात होता आणि अचानक याने कसं काय डिसिजन घेतला का व इकडं जाण्याचा. घरी आल्यानंतर मला आणि आईला भरपूर शिव्या दिल्या वडिलांनी. शिव्या दिल्या, तू आर्टनी नापास झाला, तू आता पुन्हा सायन्सनी पास होशील का, तू कसला पास होतोय, तुला खेळच पाहिजे, तुला ह्याच गोष्टी पाहिजे, भरपूर बोलले मला. पण आईने मला एकच गोष्ट सांगितली होती. आईला माहीत होतं का जर वडिलांना कळालं तर वडील शिव्या देणार आहे म्हणून. तर आईने मला आधीच सांगितलं होतं कितीही काही बोलू दे तुला वडील, तुझा याच्यात फायदा आहे ना, तू एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तर आम्ही कोणीच काही बोललो नाही त्या ठिकाणी. वडील बोलले, शिव्या दिल्या मला भरपूर. त्यानंतर 2-3 दिवस मला बोलले वडील, त्यानंतर वडील पण काय नाही बोलले. मग मी जायला लागलो कॉलेजला. 11वी झाली, 11वीला चांगले मार्क पडले, 11वी पास झालो. 12वीचं वर्ष आलं. 12वीला आता मला ती जाणीव होती की बाबा नाही, आता आपण डबल 11वी 12वी करतोय तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. तर अभ्यास वगैरे करून 12वी सायन्सचं आमचा बोर्डाचे पेपर होते. तर बोर्डाचे पेपरचे वर्षभर चांगला अभ्यास वगैरे करून पेपरला 12वीला पेपर झाले आणि 12वी सायन्स पास झालो मी. तर माझ्या मित्राला पण भारी वाटलं का बाबा हा 12वी आर्टनी नापास होऊन पुन्हा 12वी सायन्सनी पास झाला. म्हणजे बऱ्याच लोकांना विशेष वाटलं, माझे बहीण म्हणा, आई म्हणा, माझे वडील, यांना सगळ्या गोष्टी तर विशेष वाटलं का बाबा हा आर्टनी नापास होऊन पुन्हा सायन्सला बसला, सायन्सनी पास झाला. आणि त्यानंतर थोडा मला कॉन्फिडन्स आला माझ्यावरती का बाबा हा मी काहीतरी करू शकतो. तर माझा मित्र होता, आमची मैत्री म्हणजे अशी होती का बाबा आम्ही जर तिघंजण असे जर कुठं चाललो, आम्ही तिघातलं एक जरी कोणी मिसिंग असला तरी गावातली लोक म्हणायचे आयला या तिघातला दोघातला अजून तिसरा कुठे गेलाय. तर ह्या गोष्टी म्हणजे अशा प्रकारची मैत्री होती आमची, घट्ट मैत्री होती. आणि कुठं पण काही खेळ असू द्या, कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही तिघंजण असायचो. कुठं फिरायला जायचं म्हटलं तरी. आणि त्यानंतर आम्ही काय केलं, जिम चालू केली. माझी 12वी झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जिम चालू केली. तर जिम चालू केल्यानंतर आम्ही तिघं पण एकाच गाडीवरती जायचो. म्हणजे नाही का, तिघांनी त्या मित्राकडे गाडी होती, आम्ही दोघांकडे पण गाडी नव्हती. पण ते ज्या मित्राचा बंगला 4 व्हीलर गाडी, त्याच्याकडे 2 व्हीलर पण होती. तर आम्ही काय करायचो, तिघं मिळून रोजचं 10-10 रुपये काढून 30 रुपयाचं पेट्रोल टाकायचो आणि जिमला जायचो. तर जिमला जायचो तर ट्रेनर आम्हाला नवीन आम्ही जायला लागलो. तर जिमला जायला लागलो तर तो काय करायचा, सर्व मुलांना डाईट लिहून द्यायचा. तर आम्ही पण त्याच्या पाठीमागं लागलो का आम्हाला डाईट लिहून दे. आम्ही कमीत कमी 8 दिवस त्याच्या पाठीमागं लागलो. त्यानंतर त्याला माहीत होतं का बाबा ही मुलं आपली म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतली काही एवढी डाईट फॉलो करणार नाही. कारण आमच्याकडं म्हणजे ती जिमची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. ते आम्हाला कमीत कमी 15-20 दिवस आमच्या पाठीमागं लागायचं, तेव्हा आमच्याकडून ती फी कुठंतरी जायची. आता ते मित्र होता तो माझा जो होता चांगला पैशापाणी, तो सप्लिमेंट वगैरे घ्यायचा, त्याची वेळेवरती फी जायची. पण आमची दोघांची काही व्यवस्थित फी जात नव्हती, कारण आमच्या घरची परिस्थिती दोघांची, त्याची पण हालाकीची होती ना, माझी तर त्याच्यापेक्षा हालाकीची होती. पण मी जिमचे पैसे भरायला मग मी काय करायचो, तिथं आमच्या घराशेजारी एका माणसाच्या घराचं काम चालू होतं, त्याच्या घराच्या पायामध्ये मुरुंब भरायचा होता. तर मी काय करायचो, सकाळचं पारी लवकर हे करून ये ना, सकाळ 1-2 टायल्या भरायचो. तर मला प्रत्येक टायलीमध्ये 150 रुपये टायली भेटायची, पूर्ण फुल टायली भरल्यावर. तर अशा पद्धतीने मी ती टायली भरून ती 300 रुपये त्याला जिमला द्यायचो महिन्यात. आणि बाकी याच्यासाठी पण असं कुठं शेतामध्ये कोणाकडं काम लागलं, कोणाचं औषध मारायचे, कुणाच्या रानात आवतं हाकायची. त्या टायमाला आवतं चालत होती, जास्त ट्रॅक्टर वगैरे नव्हती, ऊसामध्ये आवतं हाकायचे. तर दिवसभर मी जायचो सुट्टीत कामाला. आणि अशा पद्धतीने चालू झालं रुटीन. जिमला जायचं तर 2-3 महिने गेले आमच्या जिममध्ये. जिम केली आम्ही चांगली. आणि तो मित्र आम्ही तिघंजण जिमला जायचो. तर बाकीचं व्हिडिओ आता भरपूर मोठा होत चालला आहे, तर मी राहिलेली कहाणी उद्या सांगेन. नमस्कार.